कृष्ण जन्माला आला आणि त्याचे आईवडील गेले. आईवडिलांना सोडून दुसरीकडे जावं लागलं. जन्म न दिलेल्या लोकांनी त्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. काही बालगोपाल भेटले, त्यांना सोडून कृष्णाला पुन्हा वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेला, राधा भेटली, राधेला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून जावं लागलं आणि तिकडे द्वारका वाचवावी लागली. मथुरा सोडून गेला कृष्ण म्हणून लोकांनी त्याला रणछोडदास म्हटलं. एवढं दुःख कुणाच्या वाट्याला आलं निरा? बायकोला सांगतायत गोविंद पंत, रडतेस काय? कृष्णाला काय गारणं सांगते? अरे तो किती दुःखात जगला. पण हो, कृष्ण दुःखात जगला, पण कृष्णानं त्याच्या जगण्याचा उत्सव केला. कृष्णाच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी दुःख बघितलंय? कृष्ण असा टेन्शनमध्ये बसलाय, मित्र गेले, राधा गेले, आता काय करायचं भाऊ, कुणाला सांगायचं? कृष्णाने त्याच्या जगण्याचा उत्सव केला. या साधू संतांचा विचार एकच आहे की तुम्ही चित्त स्थिर करा, तुमचं मन स्थिर होऊ दे. पण दुर्दैवानं आमचं मन स्थिर होऊ शकत नाही. बरं, ज्ञानोबा या अभंगामध्ये मन स्थिर करा सांगतात, पण कुठं स्थिर करावं हे पण सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं की परमेश्वराच्या चरणाजवळ तुमचं मन स्थिर होऊ दे. आमचं स्थिर होतं, पण कुठं होईल हे सांगता येत नाही. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या साधू संतांनी मनावरती भाष्य केलं. आणि हे सगळं पुढे पुढे घेऊन जात असताना ज्ञानोबांच्या चरित्रातला एक प्रसंग जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येतं की ज्ञानोबा पुढच्या कितीतरी शतकांची भाषा बोलतात. पण हे समजून घ्यायला मन स्थिर असायला हवं. ही मनाची स्थिरता, आता हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळं ती स्थिरता इतकी दूर निघून गेली आहे की आम्ही त्या पायांपर्यंत यायला कुठेतरी कमी पडतोय. आपण सगळेजण भोसरीची सगळी माणसं आहात. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आळंदीच्या खूप जवळ आहात, इथं देहूच्या खूप जवळ आहात. ज्ञानोबा तुकोबा तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहेत. 2 नद्या आहेत बघा, एक आहे शरयू आणि दुसरी आहे यमुना. शरयूचा प्रवाह हा प्रचंड मोठा आहे, यमुनेचाही त्या तुलनेत मोठा आहे. पण शरयू आणि यमुना या 2 नद्यांपेक्षा सुद्धा मला नशीबवान जर कोण वाटत असेल ना, तर ती तुमची इंद्रायणी वाटते. शरयूनं कोण पाहिलं? राम पाहिला. यमुनेनं कोण पाहिलं? कृष्ण पाहिला. शरयू आणि यमुनेचा प्रवाह मोठा आहे, त्यांना राम आणि कृष्ण पाहायला मिळाले. इंद्रायणीचा प्रवास किती येऊ, इथं लोणावळ्याजवळ एका डोंगरात उगम पावते आणि पुढं निरेजवळ जाऊन भीमेला मिळते. एवढासा प्रवास आहे. पण एवढ्याशा प्रवासामध्ये तिनं 2 महान संत पाहिले. एक, पिढ्यानपिढ्या महाजनकीची आलेली सगळी कागदपत्र ज्यांनी इंद्रायणीच्या डोहात नेहून बुडून टाकली ते तुकोबा. आणि 2, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, असं म्हणणारे ज्ञानोबा. कोणी म्हणेल ज्ञानोबा असे, तुकोबा असे. ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये किंचितचा फरक आहे महाराज. ज्ञानोबांनी असं कानात सांगितलं, बाबा असं नाही, असं वागा. आणि तुकोबांनी असं कानाखाली लावून सांगितलं, असं वागावं लागतं. एवढाच काय तो फरक आहे ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये, दुसरा फरक नाही. आणि सगळ्या साधू संतांचा विचार एकच आहे की तुम्ही चित्त स्थिर करा, तुमचं मन स्थिर होऊ दे. पण दुर्दैवानं आमचं मन स्थिर होऊ शकत नाही. बरं, ज्ञानोबा या अभंगामध्ये मन स्थिर करा सांगतात, पण कुठं स्थिर करावं हे पण सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं की परमेश्वराच्या चरणाजवळ तुमचं मन स्थिर होऊ दे. आमचं स्थिर होतं, पण कुठं होईल हे सांगता येत नाही. आमच्याकडे एक मित्र आला गावाकडून पुण्यात, आणि पुण्यातल्या मित्राने त्याला सांगितलं, आता आलाय ना 2 दिवस थांब म्हणला. तो म्हणला, अरे आलोय मी, पण संध्याकाळी मला परत नगरला जायचं, मी कपडे आणलेले नाहीत म्हटलं. त्यांना कपड्याचं काय घेऊन बसला म्हटलं, काल नवीन ड्रेस आणलाय, आज तो ड्रेस घाल, 2-3 मित्रांना भेटून येऊ. हे नाही म्हणता यानं त्याला ड्रेस घालायला लावला. नवा कोरा ड्रेस त्या गावाकडच्या पोरानं घातल्यावरती असलं देखणं दिसायला लागलं. याला वाटलं उगच बरं. हे पहिल्या मित्राकडे घेऊन गेला आणि पहिल्या मित्राकडे घेऊन गेल्यानंतर हे एकटंच रुबाबात दिसायचं नवीन ड्रेस. त्यानं विचारलं, हे कोण? त्यानं सांगितलं, हे नगरहून आलेत, फार सज्जन माणूस आहे, फार कष्टाळू माणूस आहे, आणि हा ड्रेस मी घेतलाय म्हणले. त्याला सांगायची गरज आहे का? हे बाहेर तनतन करत आलं, म्हणलं हे कपडे आणि तू, मी असा नगरला जाईन म्हणलं इष्टी धरून. हे पाहुण्याला सांगायची गरज आहे का कपडे मी घेतलेत, मी येत होतो का? तो म्हणला, आता परत कोणत्याच पाहुण्याला सांगणार नाही कपडे मी घेतलेत. हे दुसऱ्याकडे घेऊन गेलं. दुसऱ्यानं देखना राजबिंडा पोरगा बघितला, म्हणला हे कोण? म्हणला हे नगरून आलेत, एकदम सज्जन, एकदम कष्टाळू, आणि हो कपड्याविषयी तर मी अजिबात बोलणार नाही म्हणून. ते बाहेर आल्यावर म्हणला, मी आता थांबतच, शपथ घेऊन सांगतो म्हणला, परत कपड्यावर बोलणार नाही. 3ऱ्या ठिकाणी घेऊन गेला. 3ऱ्या ठिकाणी पोरगा देखना बघितला, म्हटले हे कोण? यानं परत पहिला पाढा सुरू केला. म्हणला हे नगरून आले आहेत, एकदम सज्जन आहेत, एकदम कष्टाळू आहेत, आणि कपड्याविषयी न बोलण्याची मी शपथ घेतली म्हणला. कुठं मन अडकतो आपलं? नको त्या ठिकाणी मन अडकलं ना, त्याचे परिणाम काय होतात हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहत आलोय. हे बघा, पैसे कमवणं हा पुरुषार्थ आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. त्यातला अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. बक्कळ पैसे कमवा, जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. पण तुकोबा सांगतात, जोडून या धन, उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं धावत असताना आमच्या आनंदाच्या जागा कुठे आहेत, आमच्या मनाला स्थिर करणाऱ्या जागा कोणत्या आहेत, मला वाटतं त्या सुद्धा ओळखता आल्या पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या साधू संतांचा अट्टहास जर काय असेल ना, तर तो तुमच्या चित्ताच्या संदर्भानं, तुमच्या मनाच्या संदर्भानं साधू संत बोलतायत. आणि साधू संत फक्त बोलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला आलेलो नाहीत, आम्ही फक्त भाषणं करायला आलेलो नाही आहेत. साधू संतांनी जे सांगितलं ते कृतीत असू शकतं हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे. आणि मगाशी मी म्हटलं, पिढ्यानपिढ्या चालत आलेली सगळी कागदपत्र तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. साहेब, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. मला वाटतं त्या साधू संतांच्या ज्या जगण्याच्या ज्या, हे बघा, ज्ञानेश्वरीवरती तर आपण सगळ्यांनीच प्रेम केलं. ज्ञानेश्वरीवरती जेवढं प्रेम लोकांनी केलं, क्वचितच जगात इतर कुठल्या ग्रंथावरती लोकांनी प्रेम केलं असेल. अहो, खेड्यापाड्यात पारायण होता तो, माऊलीला प्राकृत कळत सुद्धा नाही, पण ती ते बोट त्याच्यावरनं फिरवते, ते म्हणते माऊलीचं ज्ञानेश्वरी वाचायची, पारायणाला बसायचं म्हणते. इतकं प्रेम कोणत्या ग्रंथावर केलं असेल लोकांनी. पण ही ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचावी. आणि निवळ ज्ञानेश्वरी नव्हे, साहित्याच्या पाठीमागं त्या संतांचं जगणं असतं. त्या साहित्यातून जर संतांचं जगणं वजा केलं ना, तर मग काहीच उरत नाही. त्यांचं साहित्य तर आपल्यापर्यंत पोहोचलंच, पण त्यांचं जगणंही लोकांपर्यंत पोहोचावं. मला वाटतं यासाठी हा सगळा अट्टहास आहे. गोविंदपंत आणि मीराबाई तामणामध्ये असा कृष्ण घेतलेला, त्या कृष्णाला मंत्रपुष्पांची वृष्टी त्या कृष्णावरती होते. आणि त्या कृष्णाला ते त्यांचं दुःख सांगतात. त्या कृष्णाला एरवी कधीही दुःख सांगायचं नाहीत, पण आज मात्र मीराबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि मीराबाई सांगायला लागली की एवढं सगळं केलं, आयुष्यभर पिढ्यानपिढ्या तुझी पूजा करत आलो, पण इतकं सगळं दुःख तू माझ्याच वाट्याला का दिलं. गोविंदपंत सांगतात मीराबाईला, अरे त्या कृष्णाला काय गारानं सांगते, आणि तुझं दुःख त्या कृष्णाला काय सांगते. तो स्वतःच किती दुःखात होता तुला ठाऊक आहे. कृष्ण जन्माला आला आणि त्याचे आईवडील गेले. आईवडिलांना सोडून दुसरीकडे जावं लागलं. जन्म न दिलेल्या लोकांनी त्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. काही बालगोपाल भेटले, त्यांना सोडून कृष्णाला पुन्हा वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेला, राधा भेटली, राधेला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून जावं लागलं आणि तिकडे द्वारका वसवावी लागली. मथुरा सोडून गेला कृष्ण म्हणून लोकांनी त्याला रणछोडदास म्हटलं. एवढं दुःख कुणाच्या वाट्याला आलं निरा. बायकोला सांगतायत गोविंदपंत, रडतेस काय, कृष्णाला काय गारणं सांगते. अरे तो किती दुःखात जगला. पण हो, कृष्ण दुःखात जगला, पण कृष्णानं त्याच्या जगण्याचा उत्सव केला. कृष्णाच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी दुःख बघितलंय. कृष्ण असा टेन्शनमध्ये बसलाय, मित्र गेले, राधा गेले, आता काय करायचं भाऊ, कोणाला सांगायचं. कृष्णाने त्याच्या जगण्याचा उत्सव केला. हो, कृष्ण बघा, 2 शब्द आहेत, एक आहे एंटरटेनमेंट आणि दुसरा आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा. सेलिब्रेशन, कृष्ण स्वतः नाचतो, कृष्ण स्वतः बासरी वाजवतो, तो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना गोळा करतो, काला करून खातो कृष्ण. मला वाटतं तो कृष्ण आपण समजून घेतला पाहिजे. गोविंदपंत मीराबाईला सांगतात, त्या कृष्णाला तुझं काय गारानं सांगते. मीराबाई म्हणते, मग त्याला नको सांगू तर कुणाला सांगू. दारातून आवाज आला, अल्लख निरंजन. त्या आवाजाच्या दिशेने मीराबाई गेल्या. हातात सूप घेतलंय, त्या सूपामध्ये, सूप म्हणजे धान्य पाखडायचं असतंय. सूप म्हटल्यानंतर त्यांना डोक्यात काय वेळ, ते धान्य पाखडायचं सूप हातात घेतलंय, त्याच्यातून तांदूळ नेऊन दारात आलेल्या साधूच्या झुळीमध्ये टाकलंय. अल्लख निरंजन आवाज केला. मीराबाई दारात गेल्या, साधूच्या पायावरती डोकं ठेवलं. साधूनं विचारलं, माऊली रडते का, डोळ्यात पाणी का. एवढी वर्ष झाली लग्नाला, पण घरात पाळणा हल्ला नाही, घरामध्ये मूल नाही. दारात आलेला साधू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात गहिनीनाथ महाराज होते. गहिनीनाथ महाराजांनी मीराबाईकडे पाहिलं आणि तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून आशीर्वाद दिला. हसत हसत मीराबाई आत निघून गेल्या. काही दिवसांनी गोविंदपंत आणि मीराबाई, ते बघा आता तसलं पात्रतेचं कोण उरलं नाही की गुजरातला गेलाय आणि पोटावून हात फिरवला आणि मुलं झालीत. गहिनीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला की तुला सगळी सुख प्राप्त होत. गोविंदपंत आणि मीराबाई यांच्या पोटी मूल जन्माला आलं आणि नाव काय ठेवावं तर त्याचं नाव ठेवलं विठ्ठल. विठ्ठलपंत नाव ठेवलं. काय नावं सुद्धा काय सुंदर आहेत. विठ्ठलपंत नाव ठेवलंय मुलाचं. आणि मग या विठ्ठलपंतांनी शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, याच्यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू झाली. बघा, साधू संतांना दुःख सहन करावं लागलं असेल, पण याच साधू संतांच्या दुःखामध्ये धावून जर कोण गेलं असेल तर साक्षात परमेश्वर धावून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
अहो जनाबाई जात्यावर दळायला बसली तर पांडुरंग जायचं, आणि जनाबाई जात्यावरती दळायला बसली, जनाबाईच्या मागं पांडुरंग सुद्धा म्हणायचा, ये रे बा विठ्ठल. अरे जनाबाई म्हणायची, बाबा तूच तुझं नाव घेतोयस. जनाबाईला दळ लागता लागता विसरून जायचा की मी विठ्ठल आहे, मी पांडुरंग आहे. एवढं प्रेम केलं भगवंतानं त्याच्या भक्तांवरती. प्रल्हादासाठी धावून जावं लागलं, किती प्रेम केलं. मला वाटतं भक्तांनी जेवढं प्रेम केलं ना तेवढं भगवंतानं सुद्धा केलंय, ते आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा देवानं भक्तांची यादी करायची ठरवली होती, आणि मग भक्तांची यादी करताना पहिली यादी जाहीर केली. जशी कर्जमाफीची यादी जाहीर होती, पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये ज्ञानोबा नाहीत, तुकोबा नाहीत, कुणी म्हणून नाही. आणि मग ज्ञानोबा नाहीत, तुकोबा नाहीत म्हटले, मग ही यादी कुणाची आहे? नामदेवरायांनी थेट देवाला फोन लावला. म्हटले, काय यादी जाहीर केली ना आमची नावं यादीत नाहीत. देवानं सांगितलं, थांबा, पुढची यादी येणार आहे. दुसरी यादी जाहीर झाली, त्यातही यांची नावं नाहीत. नामदेवराय म्हटले, देवा पहिल्या यादीत आमची नावं नाहीत, दुसऱ्या यादीत आमची नावं नाहीत. आमची नावं काय वगळली की काय म्हणला मतदार यादीत? नाही म्हणले, तिसरी यादी लागणार आहे. आणि तिसरी यादी लागली आणि पहिलंच नाव ज्ञानोबांचं आलं. ज्ञानोबा, तुकोबा सगळ्यांची नावं तिसऱ्या यादीत आली. आणि मग देवाला विचारलं नामदेवरायांनी, देवा पहिल्या यादीत नाही, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या यादीत आमची नावं का? देवानं सांगितलं, नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात, आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो. अरे काय रुबाब आहे आमच्या साधू संतांचा. यांनी भजन गावं आणि साक्षात पांडुरंगानं येऊन नाचावं. हे प्रेम जर कुणाला मिळालं असेल तर ते फक्त साधू संतांना मिळालं.